हॅलो, कसे आहेत सर्वजण? तर सकाळी जेवण बनवून झाल्यावरती असा काही असतो माझा किचन ओटा, आणि आज मला डीप क्लीन करायचा आहे. जो काही माझा किचन काउंटर आहे तर तो मी डीप क्लीन करणार आहे, आणि तेच मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे, घरातली सर्व कामं पूर्ण झालेली आहेत. आता म्हटलं ओटा आपला डीप क्लीन करूया. त्यासाठी मी आता इथं भाजी वगैरे थोडीशी शिल्लक राहिली होती तर तेही काढून घेतलं. आणि आज सकाळी दूध पण थोडंसं ओट्यावरती उतू गेलं होतं. आता जेव्हापासून हा गॅसचा प्रॉब्लेम सुरू झाला आहे तेव्हापासून मी ही अशी एक इलेक्ट्रिक केटल यूज करते, म्हणजे भाजीमध्ये पाणी ओतण्यासाठी, किंवा सकाळी जर गरम पाणी वगैरे मी पित असते तर त्यासाठी ही इलेक्ट्रिक केटल यूज करते. आता हे एक भांड्याचं थोडंसं छोटंसं स्टँड आहे, तर ते मी खाली सर्व काढून घेतलेलं आहे, कारण नंतर ओट्यावरती पाणी वगैरे ओतायचं आहे. आता ही सकाळची स्वयंपाकाची आणि जेवणाची भांडी आहेत, तर तीही मी स्वच्छ आता क्लीन करून घेते. आता भांडीचं कितीही आपण कंटाळा केला तर शेवटी आपल्याला घासायचीच असतात, त्याच्यामुळे आता सर्व पटकन भांडी वगैरे धुवून घेतली, क्लीन करून घेतली. आणि आता हे सर्व मी बाहेर गॅलरीमध्ये ठेवते. तोपर्यंत मला माझी ओटा धुवून होईपर्यंत ही भांडी वाळली जातील. त्यासाठी आता मी हे सर्व धुवून क्लीन करून घेतलेलं आहे. आता आपण आज शेगडी पण थोडंसं डीप क्लीनच करणार आहे मी. तर ते कशा पद्धतीने करणार आहे तर तेही मी तुम्हाला पुढे दाखवतेच. आता हे वरच्या ज्या स्टाईल्स आहेत ते आपण भाजी वगैरे बनवतो त्यावेळी याच्यावरती बरंचसं तेलकट किंवा धूळ वगैरे साठलेली असते, तर तेही मी स्क्रब करून घेतलं. व्यवस्थित आपण स्क्रब करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याकडून बऱ्याचदा चहा किंवा दूध म्हणा उतू जातं, आणि हे जे स्टीलच्या प्लेट्स असतात ना त्या भरपूर काळ्या झालेल्या असतात, किंवा गरम होऊन त्या काळ्या झालेल्या असतात. तर अशा पद्धतीने मी ते ब्रशला इथे हे करून ब्रशने व्यवस्थित ते क्लीन करून घेणार आहे. कारण आपले तेलकट हात वगैरे लागलेले असतात, पिठाचे हात लागलेले असतात, आणि बऱ्याचदा आपलं उतू जातं. तर हे भरपूर चिकट झालेलं असतं, तर तेही ब्रशने अशा घासून घेते. आता तुम्हीही अशा पद्धतीने थोडा वेळ स्क्रब करून घ्या, बघा खूप छान क्लीन होऊन जाईल ते. आणि अशा पद्धतीने माझंही सकाळी दूध उतू जाऊन ते भरपूर काळं झालं होतं, तर तेही व्यवस्थित निघालेलं आहे. आता स्वच्छ पाण्याने आपण आता हे सर्व धुवून घेणार आहोत. आता शेगडी माझी पूर्ण क्लीन झालेली आहे, आणि आता मी याच्यावरती थोडंसं पाणी टाकून धुवून घेते. आता ही काचेची शेगडीवरती पाणी टाकत नाहीत, पण मला पाण्याने धुतल्याशिवाय ती स्वच्छ आणि क्लीनच वाटत नाही, त्यासाठी मी पाण्याने ही शेगडी पण धुवत असते. आता हे सर्व शेगडीवरचं पाणी वगैरे काढून घेते मी. आता खाली पण शेगडीचा पण रोज एवढी स्वच्छ करत नाही, वरच्यावर पुसून घेत असतो, पण खाली पण भरपूर सारी चिकट वगैरे झालेलं असतं, तर तेही आज क्लीन करून घेतलं. आता आपल्या बेसिनच्या ठिकाणी पण बरेचदा म्हणजे जे आपले पाईप्स वगैरे आहेत ह्याचे फिल्टरचे, ते पण भांडी वगैरे धुवून आपला हात लागून चिकट झालेले असतात, तेही सर्व मी इथे क्लीन करून घेतलं. आपला जो पाण्याचा नळ आहे तो पण व्यवस्थित 8 दिवसातून एकदा आपण स्वच्छ करून घ्यायला पाहिजे, कारण इथे आपण भांडी वगैरे धुतो ना त्याचं चिकट वगैरे भरपूर सारं उडलेलं असतं, त्याच्यामुळे ते भरपूर चिकट झालेलं असतं. यासाठी हे सर्व क्लीन करून घेणं खूप गरजेचं आहे. आता हे गॅसचे स्टँड वगैरे आहेत, तर तेही आपण आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून तेही क्लीन करायला हवेत. आता हे सर्व मी इथे धुवून घेतलेलं आहे. आता अशा पद्धतीने आपलं जे वायपर वगैरे असतं तेही 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून आपण ते क्लीन करायला हवं. तर अशा पद्धतीने सर्व क्लीन करून झालेलं आहे. आता माझ्या किचनमध्ये थोडीशी प्लांट्स वगैरे आहेत, तर तेही मी आता इथे क्लीन करून घेते, कारण आता क्लीन सर्वच गोष्टी मी करणार आहे. आता हे काही काचेच्या बॉटल्स वगैरे आहेत, त्याच्यामध्ये मनी प्लांट आहेत, आणि ह्या मनी प्लांट जर आपण पाण्यामध्ये लावले तर त्यांना थोडंसं खालून शेवाळ वगैरे आलेलं असतं, तर ते क्लीन करून घेतलं तर त्यांची वाढ खूप छान होते. त्यासाठी आपण हे क्लीन करून घ्यायचं आहे. आता हे सर्व जे घरामध्ये आपले कप वगैरे असतात तर त्याच्यामध्येच हे प्लांट्स वगैरे लावलेले आहेत. अशा पद्धतीने मी हे सर्व क्लीन करून घेते. आणि आता इथे माझ्या किचनमध्ये एक खिडकी आहे, तर त्याच्यामध्ये भरपूर धूळ आणि हे झालेलं असतं, तेलकट वगैरे उडलेलं असतं, तर तेही आता मी इथे क्लीन करून घेते आहे. आता पहिल्यांदा मी स्क्रबने थोडंसं घासून घेतलं, आणि नंतर एखादं खराब जे कापड वगैरे असतं तर त्याने पुसून घ्यायचं, आणि नंतर आणखी एकदा आपण हे कापड ओलं करायचं आणि छान व्यवस्थित
पुसून घ्यायचं, म्हणजे एकदम व्यवस्थित क्लीन होतं. म्हणजे त्याच्यावरती जे काही आपण लिक्विड वगैरे किंवा साबण वापरणार आहे त्याचं पांढरं जास्त दिसत नाही. त्यासाठी अशा पद्धतीने मी खिडकी ही क्लीन करून घेतली आणि प्लांट्स होते तिथं ठेवून दिले. आता इथं ओट्यावरती आपण जे पाणी ओतलेलं होतं तर तेही वायपरने सगळं वाईप करून घेतलं आणि छान पद्धतीने ओट्यानंतर आपण पुसून वगैरे घ्यायचं आहे. आता ओट्यावरती ना बऱ्याचदा आपल्याकडून म्हणजे चुका होत असतात की आपल्याकडून तेलकट वगैरे सांडलेलं असतं किंवा बऱ्याचदा आपल्याकडून दूध वगैरे उतू जातं. तर त्याच्यासाठी ना आपण आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून जसं तुम्हाला टाईम मिळेल तसं तुम्ही हे क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे. कारण किचन हे आपल्या घरातलं सर्वात मोठं आणि म्हणजे आपल्याला काम करण्याचं एक ठिकाण असतं. त्यासाठी आठवड्यातून एकदा वगैरे आपण हे डीप क्लीन करायलाच हवं. तर अशा पद्धतीने मी हे डीप क्लीन केलेलं आहे. जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता हे स्टँड वगैरे आहे तर याच्यावरचं सर्व इथं मी ठेवून देते. आता हे थोडंसं मी माझ्या ह्याचा लुक येण्यासाठी इथं थोडंसं डेकोरेटिव्ह आयटम पण वापरलेले आहेत. तर तेही मी इथे ठेवून दिले आणि अशा पद्धतीने मी डीप क्लीन करून घेतलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ.